संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता एकच चर्चा आहे विधानसभेच्या निवडणुकीची आणि त्या अनुषंगानं प्रत्येक उमेदवार हा आपापल्या पद्धतीनं आपापल्या मतदारसंघामध्ये तयारी करतो आहे. बरेच जण अर्ज भरलेले आहेत आपले आणि आपल्यासोबत आता आहेत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले स्वप्नील अण्णा अनिल जाधव. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नेमका त्यांना मतदारसंघातून प्रतिसाद मिळतो आहे, कशा पद्धतीनं आता त्यांची तयारी आहे, कारण त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या अगोदरही ते मतदारसंघामध्ये होते, फिरत होते. मला सांगा, उदगीर जळकोट विधानसभेसाठी तुम्ही उमेदवारी भरलेली आहे, बरोबर. काय वाटते आता? उदगीर जळकोटचा विकासाचं एक नवीन संकल्पना तयार करण्याचं, एक ब्ल्यूप्रिंट तयार करण्याची आज ही मला संधी दिलेली आहे आणि एक आराखडा म्हणून एक विकसित उदगीर आणि आपलं जळकोट शहर आणि त्या खेड्यापाड्यातल्या लोकांना उपजीविका भागवण्यासाठी जे आपल्या इथले उद्योगधंदे आहेत किंवा जे उद्योगधंदे आपल्याला इथं आणायचे आहेत त्याच्यासाठी मला नक्कीच प्रयत्न करावा लागेल. आणि आता एक नवीन एक पाऊल टाकलेलं आहे की ते पाऊल त्या निवडणुकीच्या दिशेने चाललेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण विकसित आणि विकास कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच मी करणार आहे. काय प्रतिसाद दिसून येतोय? प्रत्येक गावामध्ये तुम्ही फिरत आहात आणि अनेक उमेदवारही तुमच्या तोडीचे आहेत, बरेच उमेदवार आहेत. आता प्रत्येक गावात फिरताना एक समाजाची नाळ जुडलेली असते आणि एक कुठंतरी आपला समाज असतो आणि मातंग समाज मला वाटतं इथं 40-45 हजार लोकसंख्येचा मातंग समाज आहे आणि मातंग समाजामध्ये फिरत असताना, मी माझ्या समाजामध्ये फिरत असताना खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मला भेटत आहे आणि त्या प्रतिसादाला मला असं वाटतं आहे की नक्कीच कुठंतरी भरेल. आणि बौद्ध समाज आहे, अजून मुस्लिम समाज आहे आणि मराठा समाज आहे, या चारही समाजाचा पाठिंबा नक्कीच मला भेटेल किंवा मला त्यांचा आशीर्वाद भेटेल. जरांगे पाटलांनी जरी मला आज पाठिंबा जाहीर नाही केला तरी इथनं पुढंही जर जाहीर नाही केला तरी काही अनुषंगाने मला असं वाटतं की मी मराठा समाजाशी एकनिष्ठेने राहिलं पाहिजे आणि किंवा मी इथनं पुढंही राहील. निवडणूक झाली किंवा निवडणुकीमध्ये काय होणार आहे किंवा नाही होणार आहे हा भाग पुढचा आहे, पण 100% मी मराठा समाजाशी, मातंग समाजात तर माझी प्रतिक्रिया किंवा लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की मातंग समाजामध्ये मागच्या 10 वर्ष जे आमदार होते त्यांनी काही न केल्याचं आज समाजामध्ये चर्चा आहे आणि नवीन काहीतरी करता येईल म्हणून माझ्याकडे समाज पाहत आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की समाजाचं कुठंतरी काहीतरी मी देणं आहे, म्हणून मला समाजासाठी काहीतरी थोडंफार करावं लागेल आणि त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि मुस्लिम समाजासाठी वक्फ बोर्डाचा विषय आहे, मुस्लिमांचं स्वातंत्र्याचा आहे किंवा जे बनसोडे साहेबांनी जे मागच्या टर्मला की मुस्लिम समाजावर जे बागवान कमिटीचं जे मतदान त्यांना भेटलेलं आहे ते मतदान कुठंतरी नाराज झालेलं आहे आणि तो मतदान पूर्ण वर्ग माझ्याकडपर्यंत पोचत आहे आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की हे माझी आजी दोन्ही यावेळेस कुठंतरी त्यांना धक्का लागणारच आणि सगळ्या महाराष्ट्राचंच नाही पूर्ण देशाचं लक्ष मला असं वाटतं उदगीर विधानसभेमध्ये लागणार आहे आणि नक्कीच इथं मंत्री महोदय असतील, आजी माझी असतील, त्यांना धक्का तर बसणारच आहे. त्या पद्धतीने मला असं वाटते. एकंदरीत किती गावामध्ये तुम्ही आता फिरलेला आहात? काय आतापर्यंत तर बरेच सगळ्या पद्धतीने सगळ्या गावांमध्ये पोचण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि मी नक्कीच तिथे पोचलेलो असेल आणि जिथं पोचलो नसेल असं वाटत असेल तर तिथे परत एकदा मी जाऊन तिथला प्रतिसाद मी तुम्हाला सांगतो. दिवळवाडी असेल, गुत्ती असेल, अशा माळीपरगा असेल, अशा बहुसंख्य गावामध्ये जाऊन तिथं आता मी एक टोर्नामेंटचा एक तिथं उपक्रम राबवला आहे माळीपरग्यामध्ये की बाबा तिथं मोबाईल, इंटरनेट ह्याच्यापेक्षाही दुसरं काहीतरी क्रीडा क्षेत्रामध्ये कोणी उतरावं, मैदानी खेळ कोणी खेळावं म्हणून तिथं आपण एक क्रिकेट स्पर्धा आपण तिथं आयोजन केलेलं आहे. गेले आता पुढच्या 28 तारखेला तिथं भव्यदिव्य असं आयोजन केलेलं आहे. तिथं आपण सगळं मतदारसंघ तुम्ही पिंजून काढलात. एकीकडं समाजही पाठिंबा देतोय आणि असं जर बघत असलं तर मतदारसंघातली जी चुरस आहे पैशाच्या जोरावरती होईल असं वाटतंय का जे लोक मतदान तुम्हाला करणार आहेत त्याच्यावर? आता मला पहिलं सांगायचं आहे की उदगीर जळकोट विधानसभेमध्ये जे 2 लढत लागणार आहे असं मी माध्यमांशी बोलताना किंवा माध्यमांमध्ये ऐकलेलं आहे की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस असेल अजित गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार चंद्रजी पवार गट, ह्या दोघांमध्येच का लढत लागली पाहिजे? का ह्यांनी काय मक्तेदारी घेतली का? ह्यांचं काही गुत्तेदारी आहे का?
ह्यांच्यामध्येच काल निवडणुकीच्या मध्ये चुरस लागले पाहिजे. आम्हीही त्या रेसमध्ये आहोत, आमच्याकडेही लोक भावनेने बघत आहेत. आज मीही जरांगे पाटलांकडे जाऊन आलेलो आहे. मीही मातंग समाजाचा आहे. इथं 40,000 वोटर इथं आहेत. मीही तर मुसलमान समाजांसाठी भरपूर काही करण्याचा प्रयत्न करत आहे. वक्फ बोर्ड विषय असेल किंवा मुसलमानांची अस्मिता असेल की त्यांना कुठंतरी चांगला दर्जा देण्याचं काम मी आज इथं करत आहे. मग त्यावेळेस मला असं वाटतं की ही फक्त लढत दोघात नाही, तर ही लढत आता मला असं वाटतं तिघात चौघात असणार आहे. आणि प्रतिस्पर्धक म्हणून जो पण कोणी इथं फॉर्म भरणार आहे त्या फॉर्म भरलेल्या प्रत्येकाचा तो स्पर्धक असतो. आज ते मंत्री महोदय जरी असले, ते माजी आमदार जरी असले, तरी त्यांच्याच लाईनीत, त्यांच्याच श्रेणीत आणि त्यांनी ज्यांच्याकडे फॉर्म भरला आहे त्यांच्याकडेच आम्ही फॉर्म भरला असं तरी मला वाटतं. एकंदरीत हे होते स्वप्नील जाधव आणि मोठ्या दिमाखात ते शक्ती प्रदर्शन करून ते फॉर्म भरलेले आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांची तयारी पण चालू आहे. मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक उदगीर.